रेकॉर्ड रेकॉर्ड आणि रेकॉर्ड हा शब्द जेव्हा आपण ऐकतो तेव्हा डोळ्यासमोर येतात ते फक्त विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर. पण या दोघांच्याही पलीकडे जाऊन एका 16 वर्षांच्या मराठी मुलाने एक असा विक्रम रचला जो 116 वर्षांपासून कोणी मोडू शकलं नव्हतं. फक्त 327 चेंडूंमध्ये 1009 धावा करणारा तो तारा आज कुठे? हो, मी बोलतोय प्रणव धनवडे बद्दल. 2016 मध्ये भंडारी कप मध्ये प्रणवने फक्त 327 चेंडूत नाबाद 1009 धावा कुठल्या, त्यात 129 चौकार, 59 षटकार. आकडे ऐकून विश्वास बसणार नाही ना? अहो, हा ऑटो रिक्षा चालकाच्या मुलाने इतिहास रचला होता. अख्ख्या जगाला वाटलं हाच आपला पुढचा सचिन. मुंबई क्रिकेट असोसिएशनने तर त्याला स्कॉलरशिप सुद्धा दिली. खुद्द सचिनने आणि धोनीने त्याला शुभेच्छा सुद्धा दिल्या. सगळे दरवाजे उघडले होते त्याच्यासाठी. पण मग असं काय झालं? दुर्दैवाने हा प्रवास लगेचच का थांबला? सांगतो. तो प्रचंड दबाव, लोकांच्या अफाट अपेक्षा, प्रणव ते सांभाळू शकला नाही. त्याची बॅड फेज सुरू झाली. विक्रमानंतर त्याच्या खेळात सातत्य राहिलं नाही. डिप्रेशन आणि खराब फॉर्म मुळे त्याने एमसीए ची स्कॉलरशिप देखील नाकारली. तो आता कुठे खेळतोय? दुर्दैवाने त्या रेकॉर्ड ब्रेक इनिंग नंतर तो मुंबईच्या मोठ्या क्रिकेट टुर्नामेंट्स मध्ये फारसा दिसला नाही. पण त्याने क्रिकेट खेळण्याची जिद्द सोडली नाही. तो मेहनत करत राहिला. 2022 मध्ये त्याला इंग्लंड नॉर्थ विच क्रिकेट क्लब कडून खेळण्याची संधी सुद्धा मिळाली आणि त्यात त्याने पहिल्या सीझन मध्येच 1 सेंचुरी आणि 4 हाफ सेंचुरीज केल्या. सध्या प्रणव मुंबई मधील विक्टरी क्रिकेट क्लब कडून क्रिकेट खेळतोय. क्रिकेट जगतात ही गोष्ट खूप कमी लोकांच्या बाबतीत घडते आणि प्रणव धनवडे हे त्यातलंच एक उदाहरण. बाकी आता तुम्हाला काय वाटतं? प्रणवला पुढे जाऊन रणजी खेळायला मिळेल का? तुमचं मत कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि आता जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा व व्हिडिओ त्यासोबत शेअर सुद्धा करा.